महाविकास आघाडीच्या कार्यकाळात 3 कॅबिनेट तर महायुतीच्या काळात मिळालं एकच. भाजपला कॅबिनेट, राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपद. मात्र दुसऱ्या टप्प्यातल्या विस्तारात संधी मिळण्याची शक्यता. महायुतीचे गटनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झालेली असून गुरुवारी म्हणजे 5 डिसेंबर रोजी म्हणजे आज ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात महायुतीला सर्वाधिक 10 जागा मिळालेल्या आहेत. त्यामध्ये भाजपला 4, राष्ट्रवादीला 4 तर शिंदे गटाला 2 अशा 10 जागा मिळालेल्या असून महाविकास आघाडीला श्रीरामपूर आणि कर्जत जामखेडची जागा मिळालेली आहे. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीकडून मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केलेली आहे. पहिल्या टप्प्यातील शपथविधीत मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री अशा तिघांचा शपथविधी सोहळा पार पडणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र रात्री उशिरापर्यंत आणि प्रमुख मंत्रिपदासाठी इच्छुकांच्या नावाची महायुतीच्या नेत्यांसमोर चर्चा सुरू होती. दरम्यान माजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांना पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महायुतीकडून नव्या चेहऱ्यांना संधी देण्यावरही विचार सुरू आहे आणि या दुसऱ्या टप्प्यातील शपथविधीत अजित पवार गटाला एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.